नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, केटीएचएम महाविद्यालय. आपण आज जी 210 ए एन्व्हायरमेंटल जॉग्राफी पर्यावरणीय प्रदूषण पेपर फर्स्ट यामध्ये आपण जर बघितलं तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन यामध्ये आपण एअर पोल्युशन त्याची कारणं आपण काही कारणं ही मागच्या लेक्चरला अभ्यासलेली आहेत. त्यानंतर त्यातीलच काही महत्त्वाची कारणं आज आपण अभ्यासणार आहोत. ती म्हणजे अभ्यासताना आपण सुरुवातीला आपण प्रदूषण, त्यानंतर प्रदूषणाची संकल्पना हे सुरुवातीला आपण अभ्यासलं. त्यानंतर वायू प्रदूषण याची व्याख्या वगैरे आपण अभ्यासलेली आहेत. त्याचे इंट्रोडक्शन, प्रस्तावना आपण अभ्यासलेले आहे. त्यानंतर आपण कारणं किंवा वायू प्रदूषणाची कारणे आपण अभ्यासण्यास मागच्या तासाला आपण सुरुवात केली आहे. तर त्यातील काही कारणं आपण मागच्याच लेक्चरला आपण अभ्यासले आहेत. त्यातील काही कारणं आज आपण अभ्यासणार आहोत. तर ती म्हणजे आपण जर बघितलं तर अभ्यासताना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या कारणांचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. तर पहिला म्हणजेच आपण जर बघितलं पुढचं कारण ओझोन, O2 या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओझोन हा शब्द आपण सर्वांनीच ऐकलेला आहे. तर ओझोन शरीरात चांगला असतो. तर आपण जर बघितलं, हा एक गैरसमज आहे. शरीरात तो चांगला आहे हा एक गैरसमज आहे. ओझोनमध्ये ऑक्सिजनचं 3 अणू असतात आणि यातील तिसरा अतिशय आक्रमक असतो व तो मिळेल त्या गोष्टीचं ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न हा सतत करत असतो. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे गंजणे. आपल्याला माहिती लोखंडाला गंज येतो, त्यालाच आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. तर ओझोनची खरी गरज वातावरणातील वरच्या भागात आहे. त्या ठिकाणी ओझोन सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आपलं संरक्षण करतो. म्हणजेच हानिकारक किरण म्हणजेच आपण त्याला अतिनील किरणे असं म्हणतो. त्यासाठी तो महत्त्वाचा आहे. आपल्या नजीकच्या वातावरणातील ओझोन एक आक्रमक रसायन असे काम करत असतो. म्हणजे तो जवळ जर आला तर तो आक्रमक अशा रसायनाचं काम हा करत असतो. ओझोन श्वसन नलिकेत कफामध्ये ऊर्जा वात न विरघळता सरळ फुफ्फुसामध्ये जाऊन पोहोचतो व फुफ्फुसातील पेशीवर अतिशय घातक पद्धतीने हल्ला चढवितो. म्हणजे फुफ्फुसामध्ये अनेक अशा काही नाजूक अशा पेशी असतात आणि त्यावरती तो काय करतो? डायरेक्ट हल्ला करतो आणि त्याचा परिणाम म्हणजेच ज्यावेळेस हवेमध्ये ओझोनचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस छातीत कळ येण्यासारखे प्रकार हे घडून येत असतात. म्हणजेच छातीमध्ये वेदना ही त्यामुळे होत असतात. ओझोनच्या सातत्याच्या माऱ्यामुळे कालांतराने फुफ्फुसे दुर्बल होऊन दम्यासारखे रोग हे वाढीस लागतात. म्हणजेच काय होतं? सतत आपण त्याच वातावरणामध्ये राहिलो, ओझोनचं प्रमाण जास्त असलेल्या आपण वातावरणात राहिलो तर या सातत्याच्या माऱ्यामुळे काय होतं? फुफ्फुसे दुर्बल होतात, म्हणजेच ते कमकुवत होतात आणि त्या ठिकाणी दम्यासारखे रोग हे त्या ठिकाणी वाढीस लागतात. नायट्रोजन डायऑक्साईडची ऑक्सिजनशी रासायनिक क्रिया होऊन ओझोन तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची रासायनिक क्रिया होऊन त्या ठिकाणी ओझोन हा वातावरणात मोठ्या प्रमाणावर तयार होतो. ओझोनची नायट्रोजन बरोबर रासायनिक क्रिया होऊन
नायट्रोजन ऑक्साईड हा त्या ठिकाणी बनतो, तयार होतो आणि त्याचाही परिणाम हा होत असतो. दिवसभर हवेत ओझोन व नायट्रोजन ऑक्साईडचा कमी जास्त होण्याचा खेळ हा चाललेला असतो. म्हणजेच काय होतं, त्या ठिकाणी ओझोन कधी काही वेळेस वाढतो, काही वेळेस कमी होतो, नायट्रोजन कधी वाढतो, कधी कमी होतो. म्हणजे हा कमी जास्त होण्याचा खेळ हा त्या ठिकाणी चालू असतो. ओझोनमुळे केवळ मानवी शरीरावरच नाही तर रबर, प्लास्टिक, कपडे यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. ओझोनच्या संपर्कात येऊन रबराची लवचिकता कमी होते. कपड्यांचा रंग हा उडतो इत्यादी घटना त्या ठिकाणी घडून येत असतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड VOC. आता VOC म्हणजेच अस्थिर सेंद्रिय घटक. साधा सुद्धा त्याचा अर्थ आपल्या ठिकाणी घेता येईल, अस्थिर सेंद्रिय घटक. आता विविध प्रकारची रसायने व रासायनिक उत्पादने यांच्या वापराने या उत्पादनांचे बाष्पीकरण होते व VOC तयार होतो. VOC म्हणजेच व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड हा त्या ठिकाणी तयार होतो. तो VOC म्हणजेच अस्थिर सेंद्रिय घटक होय. तर यातील काही घटक हे मानवी आरोग्यास सरळपणे घातक असतात तर काही सुरक्षित असतात, हे आपल्या ठिकाणी सांगता येईल. बहुतांशी VOCचं सूर्यप्रकाशात ओझोनमध्ये रूपांतर होतं व ओझोन अंशतः घातक प्रदूषक घटकाचं काम करतो. आणि पेट्रोल पंपावर आपण गाडीत पेट्रोल भरत असताना आपण बघतो तर काही पेट्रोलच्या टाकीत टाकत असताना काही पेट्रोल हे हवेत उडतं, हे आपल्याला सरळ सरळ दिसतं. आपण घराला रंग देतो, रंग देताना थिनरही देतो किंवा ऑइल पेंटचा वापर करतो. या गोष्टी काय होतात, त्या ठिकाणी VOC वाढवतात. आपण बघा थिनर सुद्धा काय असतं, एक पेट्रोलियम जन्यस पदार्थ असतो, तो सुद्धा हवेमध्ये काय होतं, त्याचं बाष्पीभवन होतं. ऑइल पेंट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याचा एक वेगळा स्मेल येत असतो आणि ते सुद्धा म्हणजे काय, हवेमध्ये तो मिसळत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, VOC असं म्हणतो. आणि म्हणजेच VOC त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये हा वाढला जातो आणि साहजिकच वातावरणातील VOC कमी करण्यासाठी उघड्यावरील रसायनांचा वापर हे टाळणं गरजेचं आहे. उघड्यावर आपण म्हणजे उदाहरणार्थ घराला रंग देतो वगैरे वगैरे किंवा गाडीमध्ये पेट्रोल टाकतो उघड्यावर वगैरे, या गोष्टी काय करायला पाहिजे, टाळल्या पाहिजे. इमारतीसाठी किंवा घरामध्ये पाण्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरले पाहिजे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणं गरजेचं आहे. म्हणजेच नैसर्गिक रंग वापरले पाहिजे. पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले पाहिजेत, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तरच वातावरणातील VOC त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्यानंतर पुढचा कारण म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड CO. तर हवा प्रदूषणाच्या कारणातील अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. हा CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आरोग्यास अत्यंत घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनाने तयार होतो. तर वीटभट्ट्या, छोटे छोटे त्याचबरोबर मध्यम व मोठे वीज निर्मिती संच व वाहनांच्या इंजिनमधून हा बाहेर पडतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचं काम करणारं हिमोग्लोबिनमध्ये तो ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात भागापर्यंत पोहोचतो. म्हणजेच काय होतं, त्या ठिकाणी हा कार्बन मोनॉक्साईड हा त्या ठिकाणी आपल्याला जर आपण बघितला तर अपूर्ण ज्वलनाने हा तयार होणारा एक वायू आहे आणि तो काय होतो, हिमोग्लोबिनमध्ये मिसळतो, त्याच्यामार्फत तो रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्तामध्ये तो ऑक्सिजन
पुरवठ्याचं काम करतो. म्हणजेच त्या ठिकाणी हिमोग्लोबिन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम करतं, परंतु ते शरीरातील सर्व भागापर्यंत तो हा कार्बन मोनॉक्साईड पोहोचतो आणि तो शरीरास काय करतो, हानी पोहोचवण्याचं काम त्यामुळे सुरू होतं. त्यामुळे हा वायू अत्यंत विषारी आहे. काही मिनिटे सातत्याने संपर्कात राहिल्यास मृत्यूसुद्धा आपला होऊ शकतो. म्हणजेच काय होतं, या सीओमध्ये आपण काही मिनिटे किंवा जास्त वेळ जर आपण त्याच्या सानिध्यात राहिलो तर आपला मृत्यूसुद्धा गुदमरून हा होऊ शकतो, कारण त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा काय होतो, कमी होतो. हे अतिटोकाच्या परिस्थितीत होऊ शकतं. परंतु कमी संपर्कात किंवा हवेतील कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असल्यास चक्कर येणे, म्हणजे त्यापेक्षा जर कमी प्रमाण असेल, शरीराला ऑक्सिजन कमी पडून काय होतं, चक्कर येणे, डोके दुखणे, विचार क्षमता किंवा कार्यक्षमता कमी होणे, असे प्रकार त्यामुळे घडतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ऑक्सिजन कमी झालं तर काय होतं, कमी तापमानावरील किंवा म्हणजेच काय 70°C किंवा त्यापेक्षा कमी ज्वलन, तसेच ज्वलनासाठी पुरेशा ऑक्सिजनची कमतरता ही कार्बन मोनॉक्साईड तयार होण्याची कारण आहे. म्हणजे तापमान कमी असणे, 70°C पेक्षा कमी तापमान किंवा त्यापेक्षा कमी तापमान, किंवा ज्वलनासाठी जो आवश्यक घटक असतो किंवा वायू आवश्यक असतो ऑक्सिजन, त्याचा सुद्धा पुरवठा कमी होणे आणि त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड हा त्या ठिकाणी तयार होतो, हे आपल्याला सांगता येतं. त्यामध्ये पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे मिथेन, CH हा मोठ्या प्रमाणावर घातक असा वायू आहे. मिथेन हा सुद्धा हरितगृह परिणाम दाखवणारा वायू आहे आणि कार्बन डायऑक्साईडपेक्षा 21 पटींनी जास्त दुष्परिणामकारक आहे. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर हा आरोग्यास घातक असा वायू आहे. कार्बन डायऑक्साईड खालोखाल मिथेनचं उत्सर्जन होत असतं. साहजिकच त्याचे उत्सर्जन हा चिंतेचा विषय आहे. म्हणजे त्याचं प्रमाण हे चिंतेचा विषय आहे. मिथेनच्या उत्सर्जनाला मानव त्याचबरोबर निसर्गसुद्धा जबाबदार आहे. म्हणजे याच्या उत्सर्जनाला दोघंही जबाबदार आहेत, मानव आणि निसर्ग, हे या ठिकाणी सांगता येईल. अनेक जीवाणूंच्या जैव रासायनिक प्रक्रियेत नैसर्गिकपणे मिथेन बाहेर पडतो. उदाहरणार्थ कचरा कुजणे, दलदलींचा प्रदेश, त्याचबरोबर भूगर्भातील मिथेन किंवा नैसर्गिक वायूंचे स्रोत, ज्वालामुखी इत्यादी कारणांमुळे काय होतो, हा बाहेर पडतो. म्हणजे मानवी क्रिया असतील किंवा नैसर्गिक क्रिया असतील, याच्यामुळे मिथेन वायू हा बाहेर पडतो किंवा त्याचं उत्सर्जन हे होत असतं. मानवामुळे मिथेनच्या उत्सर्जनात वाढ होते आणि वातावरणातील मिथेनचं प्रमाण हे काय होतं, वाढत जातं, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. प्रक्रिया न केलेला कचरा, पाळीव प्राण्यांचा वाढता वापर, प्रक्रिया न केलेले सांडपाणी यामधून बाहेर पडणारा बायोगॅस, बायोगॅसमध्ये मिथेनचं 60% प्रमाण असतं. म्हणजेच अशा अनेक कारणं त्या ठिकाणी त्यासाठी महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला सांगता येईल. मिथेन हा ज्वलनशील वायू असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करून घेतल्यास मिथेनचे हवेतील प्रमाण कमी होण्यास मदत होईल. म्हणजेच काय, हा ज्वलनशील वायू आहे आणि ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा वापर जर आपण करून घेतला तर हवेतील मिथेनचं प्रमाण हे कमी होईल, या ठिकाणी साहजिकच आपल्याला सांगता येतं. यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प इत्यादी ठिकाणी बायोगॅस वातावरणात जाण्यापासून शक्य तेवढा रोखणे व त्या गॅसचा ऊर्जा स्रोत म्हणून वापर करणे गरजेचं आहे. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी त्याचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी वातावरणात तो जाण्यापासून त्याला रोखलं पाहिजे आणि त्याचा वापर हा ऊर्जा स्रोत म्हणून केला तर मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रमाण, हवेतील प्रमाण कमी होऊ शकतं, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आणि पुढचं कारण म्हणजे धूळ. आता आपण साध्यासुद्धा पद्धतीनं आपण जर विचार केला तर धुळीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात किंवा 2 प्रकारचे धूलिकण हे हवेमध्ये असतात.
श्वसनामार्फत शरीरात जाणारे अतिशय लहान धूलिकण व श्वसनातून शरीरात जाणारे 10 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. त्यानंतर हवेत धूलिकणांचं प्रमाण केवळ रहदारीमुळेच होतं असं मानणे चुकीचं आहे. आता हवेमध्ये काय आपण रहदारी म्हणजे वाहनांच्या वापरामुळे किंवा वाहतुकीच्या साधनं वापरल्यामुळेच त्याचं प्रमाण हे हवेमध्ये वाढलं जातं असं नाही किंवा तसं मानणं सुद्धा चुकीचं आहे हे आपल्या या ठिकाणी सांगता येतं. धूलिकण मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असे दोन्ही प्रकारचे हे असू शकतात हे आपल्या ठिकाणी सांगता येईल. मानवनिर्मित धूलिकण हे ज्वलन व इतर प्रक्रियातून निर्माण होतात. त्याचबरोबर बांधकामे, विविध प्रकारचे कारखाने, खाणकाम, शेतीतील विविध प्रकारची कामे हे मानवनिर्मित धूलिकणांचे स्रोत आहेत. म्हणजेच हे सर्व मानवाच्या विविध प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मानवाची कार्य आहेत, त्यातून हे धूलिकण हवेमध्ये मिसळले जातात. निसर्गही सुद्धा हवेतील धूलिकण कमी किंवा जास्त करणार मोठा हातभार लावत असतो. म्हणजेच काय, निसर्ग सुद्धा धूलिकण किंवा जास्त करण्या म्हणजे कमी जास्त करण्यामध्ये तो हातभार लावत असतो. म्हणजे निसर्गाची सुद्धा मदत मानवी संतुलन टिकून राहण्यासाठी आहे. फुलांचा बहर येणाऱ्या मोसमात काही ठिकाणी हवेतील धूलिकणांचं प्रमाण खूपच वाढतं. आता आपण बघतो, आता आंब्यांना मोहर येत आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, ज्यावेळेस फुलांचा मोसम असतो त्यावेळी सुद्धा काय होतं, हा बहर येण्याचा फुलांचा बहर येण्याचा मोसम त्या ठिकाणी असतो आणि त्या बहराचे अतिशय सूक्ष्म असे कण या हवेमध्ये मिसळले जातात आणि त्या ठिकाणी या वातावरणातील हवेच्या कणांचं प्रमाण किंवा धुळीच्या कणांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं जातं. त्यानंतर कोरड्या भागातून किंवा कोरड्या प्रांतातून वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ येऊ शकते. म्हणजेच आपल्या बाजूला समजा अगदी कोरड्या हवामानाचा प्रदेश असेल किंवा डेझर्ट असेल, अशा ठिकाणून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर धूलिकण हवेबरोबर येतात. उदाहरणार्थ आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून येणारी धूळ जी आहे, स्पेन, इटली, ग्रीस, स्वित्झर्लंड, सायप्रस अशा इत्यादी देशात मोठ्या प्रमाणात येऊन तेथील हवेत धूलिकणांचं प्रमाण हे वाढलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी हवेबरोबर मोठ्या प्रमाणावर ते दूरवर हे पसरत असतात. अतिसूक्ष्म धूलिकण 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाचे हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसात खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसाच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत ते साठून राहतात. आता फुफ्फुसाची रचना असे, फुफ्फुसामध्ये डायरेक्ट गेलेले धूलिकण त्याची रचनाच असते की त्याला परत बाहेर पडता येत नाही आणि त्याच्या एक विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत ते धूलिकण हे साठून राहतात आणि हे सूक्ष्मकण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असतात. आता हानिकारक घटक म्हणजे काय, काही धूलिकण असतात, काही कार्बन पार्टिकल्स असतात, म्हणजे अशा विविध काही रसायनयुक्त असतात आणि त्यामुळे ते अशा विविध घटकांनी बनलेले असतात आणि रक्तामध्ये मिसळून रक्त ते काय करतात, प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक असा परिणाम या कणांचा होत असतो. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अतिक सूक्ष्म काजळीसारखे कण सुद्धा असतात. काजळी म्हणजे काय, अगदी काळे असे काजळी जी असते, ज्वलनातून बाहेर पडणारी अतिक सूक्ष्म अशी काजळी त्या ठिकाणी या धूलिकणामध्ये मिसळली जाते आणि हे कण एकत्र येऊन अतिक सूक्ष्म असे कण बनतात व वातावरणातील प्रदूषण वाढवतात. म्हणजे वातावरणामध्ये याचं प्रमाण हे वाढलं जातं. डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे शहरांमध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील शहरांमध्ये प्रामुख्याने अतिक सूक्ष्म कणांचा प्रादुर्भाव जास्त आहे, कारण मोठ्या प्रमाणावर प्रदूषण किंवा डिझेलवर चालणारी जी मशीन्स आहेत त्यापासून बाहेर पडतो. म्हणजे भारतामध्ये त्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यानंतर
घरातील वायू प्रदूषके. आता घरामध्ये, घर म्हणजे काय, आपण राहतो ते निवारा, त्याला आपण घर असं म्हणतो. अलीकडच्या काळात घरात होणाऱ्या वायू प्रदूषणावर महत्त्वाचं संशोधन चालू आहे. आता आपण म्हणतो घरामध्ये आपण शेगडी वापरतो वगैरे वगैरे, किंवा गॅस शेगडी वापरतो, किंवा इतर काही गोष्टी इलेक्ट्रिक उपकरणं वापरतो. परंतु घरामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामध्ये काय होतं, त्यातून सुद्धा वायू प्रदूषके हे बाहेर पडत असतात. आणि बहुतांशी व्यक्ती दिवसाचा बराचसा वेळ कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी, घरात किंवा प्रवासात घालवतात. आणि त्यापैकी घरात होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम हा जास्त असतो. म्हणजे घरात सुद्धा अनेक प्रकारची प्रदूषके हे हवेमध्ये, वातावरणामध्ये मिसळली जातात आणि या प्रदूषणावर प्रबोधन होणं सर्वात जास्त गरजेचं आहे. प्रबोधन होणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी समाजामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण करणे, म्हणजे घरामध्ये प्रदूषक कमी कसे निर्माण होतील याविषयी संबोधन करणे हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण यावरील उपाय केवळ व्यक्तिगत प्रयत्नातूनच होऊ शकतात. कारण आपल्या घरामध्ये प्रदूषके कमी निर्माण करणे यासाठी आपणच प्रयत्न करणं हे गरजेचं आहे, हे त्यातून आपल्याला सांगता येतं. स्वयंपाक करताना फोडणीमुळे उडणारं विविध प्रकारचे पदार्थ खायला चांगले असले तरी श्वसनास हानिकारक असतात. आपण घरामध्ये भाजीला फोडणी देतो, त्यातून ते विविध प्रकारचे पदार्थ हवेमध्ये मिसळतात. कारण आपण फोडणी देतोच, कारण ते खायला चांगलं लागतं आणि ते हवेमध्ये उडणारे पदार्थ हे आरोग्यास घातक असतात. खूप वेळ दारे खिडक्या बंद ठेवल्याने घरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढतं व त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता ही कमी होते व झोपेचं प्रमाणही वाढलं जातं. हे प्रयोगांती सिद्ध झालं आहे. कारण बघा, घरामध्ये हवा जर खेळती नसेल तर साहजिकच घरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल. म्हणजे हवा खेळती नसल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी डोकेदुखी असेल, कार्यक्षमता असेल, यावरती त्याचा परिणाम झालेला आपला स्वतःला सुद्धा बऱ्याचशा वेळेस हा जाणवतो, किंवा प्रत्येकानेच त्याचा अनुभव हा घेतलेला आहे, आपल्याला सिद्ध करता येतं किंवा सिद्ध केलेलं आहे. किंवा आपण बघतो जे गिर्यारोहक आहेत त्यांना बऱ्याचशा वेळेस या गोष्टींचा अनुभव येतो. म्हणजेच वरतीच आपण जसं वरती जाऊ तसं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं हे त्यांना माहिती आहे, किंवा आपण सुद्धा जरी गेलो नसेल तरी आपल्या सर्वांना माहिती आहे. भिंतींना व फर्निचरसाठी रंग दिल्यानंतर घरातील व्हीओसीचे प्रमाण हे काही दिवसांसाठी बरेच वाढलेलं आपल्याला दिसतं. प्रदूषण कमी करण्यात घरातील हवा खेळती राहण्याची व्यवस्था उत्तम असणं गरजेचं आहे. व्हीओसी म्हणजेच काय, आपण बघितलं मागच्या ह्याच्यात, तर त्या ठिकाणी थिनर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेंट्स असतील, त्यांच्या वापरामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीओसी वाढतो आणि आपल्या घराचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हे प्रदूषण हे त्या ठिकाणी काही काळ वाढलं असतं. खास करून स्वयंपाकघरात गृहरचना करताना यास महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये हवा खेळती राहणं हे गरजेचं आहे. ग्रामीण भागात नवीन रचनेच्या चुली वापरल्या गेल्या पाहिजेत. म्हणजेच त्यापासून धूर कमी होतो अशा प्रकारच्या चुली या आज वापरल्या गेल्या पाहिजेत. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा त्रास, म्हणजे गृहिणींना त्याचा त्रास कमी प्रमाणात होईल, या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपले प्रश्न जर असतील तर आपण या मुद्द्यासाठी मी या ठिकाणी मेल दिलेला आहे, prabhakarjadhav@kthmcollege.ac.in यावरती विचारू शकता. परत एकदा धन्यवाद.